पॅशन पॉइंट ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे। नॉन व्हर्बल रिझनिंगचा जो पार्ट अभियोग्यता परीक्षेत विचारला जात आहे त्याविषयीचंच टिप्स अँड ट्रिक्स आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत। अगदी 20 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात प्रश्न कसा सोडवायचा हे आपण बघणार आहोत। पण त्यासाठी जो आकृत्या पूर्ण करा हा नॉन व्हर्बल रिझनिंगचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती असाव्यात। त्या अशा की बघा या ठिकाणी तुम्हाला ही आकृती दिसत असेल। बघा ह्या आकृतीमध्ये त्या आकृतीचे 4 भाग केलेले आहेत आणि 4 भागांपैकी आपल्याला 3 भाग या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहेत आणि आपल्याला चौथा पार्ट हा आपल्याला शोधायचा आहे। दिलेल्या ऑप्शन मधून चौथा पार्ट आपल्याला शोधायचा आहे। पण बघा एक लक्षात घ्या की ह्या चार्ट पार्ट मध्ये हे जे काही 2 पार्ट आहेत ह्या 2 पार्ट प्रमाणेच हे पुढचे 2 पार्ट असणार आहेत। मग एकतर ह्या दिलेल्या पार्टचा राहिलेला पार्ट हा एकतर त्याची वॉटर इमेज असेल किंवा त्याची मिरर इमेज असेल किंवा त्याचा रिफ्लेक्शन सुद्धा असू शकतो किंवा काही वेळेस ही आकृती क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज सुद्धा रोटेट झालेली असते। ह्या जर गोष्टी ह्या अगदी 4-5 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आकृतीचा जो भाग दिलेला नाही तो भाग पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत होते। म्हणजे कोणकोणत्या गोष्टी तर परत एकदा आपण बघूया। एकतर त्या राहिलेल्या भागाचा वॉटर इमेज, मिरर इमेज किंवा त्याचं रिफ्लेक्शन, नाहीतर मग ती आकृती क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल त्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला आकृतीचा राहिलेला भाग शोधता येतो। आता बघा या ठिकाणी शोधत असताना आता बघा या ठिकाणी हा भाग दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी 2 पाकळ्या पूर्ण आहेत, इकडे पण एक पाकळी पूर्ण आहे। म्हणजे आपण बघा आपल्याला कशी तर ही अशी इथून सर्कल आपला पूर्ण होणार आहे आणि ह्या ठिकाणी ही अशी आकृती आपली पूर्ण होणार आहे। म्हणजे बघा असा अर्ध सर्कल आणि एक पाकळी। आता म्हणजे असा पार्ट आपल्याला कुठे दिसते तर बघा ह्या ठिकाणी तर अजिबातच नाही। ह्या ठिकाणी जे पाकळीचा आकार जरा आता बघा ह्या ठिकाणी पाकळी पण दिसते आणि आपल्याला अर्ध गोल पण झालेलं दिसते, कारण ह्या ठिकाणची पाकळी आणि ह्या ठिकाणची पाकळी ही सारखीच दिसते। ह्या ठिकाणी सरळ रेषे म्हणून हे नाही तर स्क्वेअर झालेले, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे। आता पुढे बघा ह्या ठिकाणी सुद्धा बघा ह्या ठिकाणी आतमध्ये 2 स्क्वेअर आपले कंप्लीट होत आहेत बरोबर। त्यानंतर या अशा पद्धतीने आपली डायग्राम पूर्ण होते म्हणजे 2 स्क्वेअर कंप्लीट होऊन एक ट्रायंगल सारखा भाग आपल्याला तयार झालेला पाहिजे। किती 2 स्क्वेअर बघा सरळ सरळ आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे की बघा 2 स्क्वेअर कंप्लीट झाले आणि पुढे एक ॲरो सारखा भाग तयार झालेला, तर आपल्याला आपलं उत्तर ऑप्शन हे असणार आहे। आता बघा पुढे पण काही आकृत्यांमध्ये याच पद्धतीने आपण नॉन व्हर्बल रिझनिंगचा हा पार्ट पूर्ण करू शकतो। म्हणजे दिलेल्या 3 पार्टमध्ये त्यांचं साधर्म्य बघायचं आणि पुढचा पार्ट आपल्याला निवडायचा आहे। अगदी कमी वेळात आपण ह्या पद्धतीने एवढ्या 5 गोष्टी लक्षात ठेवा फक्त। वॉटर इमेज, मिरर इमेज, त्याचं रिफ्लेक्शन किंवा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आकृतीचं फिरणं, या 5 गोष्टी जर लक्षात ठेवून म्हणजे अगदी आपण मनात ठेवून जर आकृतीचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला आन्सर फिगर लगेचच मिळते आहे। बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी अगदी थोडक्यात आणि कमी वेळेत आकृत्या कशा पूर्ण करायच्या हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि फायदा होतोय असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर अभियोग्यताधारक बंधू भगिनींपर्यंत नक्कीच पोहोचवा। धन्यवाद।